नमस्कार मित्रांनो, श्री शास्त्री या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 8 जानेवारी 2026 आणि आज देखील चंद्राचे भ्रमण हे दुपारी बदलत आहे। त्यामुळे आज दुपारी 12:25 चंद्र पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रात असून त्यानंतर चंद्राचे भ्रमण उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रात जात आहे आणि उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र चंद्राचे स्वतःचे नक्षत्र आहे। तर चंद्राच्या या भ्रमणाचा आज आपल्या 27 नक्षत्रांवरती काय शुभ अशुभ परिणाम पडतो आहे ते बघण्यासाठी चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य। प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र। आजचा कालावधी आपल्यासाठी सकाळचा उत्तम असेल। सकाळी आपल्याला आपल्या मनासारखी कामे करता येतील आणि आपली आर्थिक परिस्थिती चांगली मजबूत होईल। धनलाभ देखील होऊ शकतो, मात्र सकाळी झालेला धनलाभ हा दुपारनंतर खर्चामध्ये रूपांतर करू शकतो। त्यामुळे कोणत्याही गोष्टीची खरेदी करायला दुपारचा कालावधी चांगला आहे, परंतु विचारपूर्वक खरेदी करा। पैसा थोडा जास्त खर्च होऊ शकतो, त्यामुळे थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील। आजसाठी आपणास उपाय आहे गायला हरभऱ्याची डाळ खाऊ घालावी व आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%। दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र। आज आपल्याला सकाळचा कालावधी थोडासा मानसिक त्रास देऊ शकतो, मानसिक क्लेश होऊ शकतो, मात्र दुपारनंतर आपल्या मनासारखी कामे झाल्यामुळे तुम्हाला आनंदाचे वातावरण निश्चितच जाणवेल। दुपारी आपले अडकलेले पैसे परत निघण्याची वेळ आणि सकाळचा गोंधळ हा दुपारपर्यंत पूर्णपणे संपलेला असेल आणि मानसिक स्थैर्य देखील आपणास लाभेल। आजसाठी आपणास उपाय आहे भगवान दत्तांच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे व हळद कुंकू वाहून आपली मनातली इच्छा सांगावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%। तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र। आज आपल्याला नशिबाची पूर्ण साथ मिळालेली आहे। सकाळचा वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ असा आहे। आपल्या मनासारखी कामे आज होऊ शकतात, आपली अडकलेली कामे देखील आज पूर्ण होऊ शकतात, मात्र आज दुपारनंतर थोडी काम वाढू शकते। म्हणजे सकाळी असलेला आनंदाचे वातावरण दुपारी थोडा थकवा आपल्याला देऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या। आजसाठी आपणास उपाय आहे सूर्याला आरती देताना त्यामध्ये थोडे केशर टाकावे व आजसाठी दिवसाची शुभता आहे साधारणतः 75%। चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र। आज आपल्याला दिवसभर अत्यंत शुभ आणि उत्तम असा आहे। आपल्याला चांगले यश आज लाभणार आहे आणि आज दुपारनंतरचा कालावधी आपणासाठी चांगला आणि सोन्यासारखा असेल। म्हणजे आपली चांगली समृद्धी व आपल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात। एकंदर आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे। यासाठी आपणास उपाय आहे विष्णूला पांढऱ्या रंगाचे फूल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%। पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र। आज आपल्याला सकाळी थोडा त्रास जाणवू शकतो, आपल्या जवळचे लोक आपल्याला धोका देऊ शकतात, थोडी काळजी घ्या। कोणतेही महत्वाचे काम शक्यतो सकाळी करणे त्रासदायक असू शकते, मात्र दुपारनंतर आपले मित्र व सहकारी आपल्याला त्या अडचणीतून निश्चितच बाहेर काढतील। त्यामुळे सर्वांशी चांगले व हेळीमेळीचे वातावरण आपल्याला ठेवणे गरजेचे आहे। आजसाठी आपणास उपाय आहे चिमूटभर साखर कोणत्याही झाडाला टाकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साधारणतः 55%। सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र। आज सर्व महत्वाची कामे हे दुपारी 12च्या आत करणे उत्तम राहील। 12 नंतरचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत घातक व त्रासदायक असू शकतो। महत्वाची कामे लवकर आठवा व 12 नंतर थोडी तब्येतीची काळजी घ्या आणि कोणतेही मोठे काम 12 नंतर करू नका आणि शक्यतो घरी राहिल्यास आपणासाठी उत्तम असेल। आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाचे दर्शन घ्यावे, महामृत्युंजय मंत्राचा साधारणतः 108 वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 25%। सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र। सकाळी आपल्याला थोडा त्रास जाणवू शकतो, काम थोडे वाढवू शकते, त्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते, मात्र तेच वाढलेले काम आपण दुपारनंतर लवकर पूर्ण करू शकतात आणि आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगले यश संपादन करू शकतात। कला गुणांच्या हिशोबाने आजचा दिवस आपल्याला अत्यंत उत्तम आहे, त्यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आज चांगले यश मिळू शकते। आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या बाहेर निघताना केशरचा टिका लावून निघावे व आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%। आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र। आज आपल्याला सकाळची वेळ थोडी स्थिर राहील, कामे थोडी एका जागी राहू शकतात, काम होण्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो, त्यामुळे
आपण थोडे मनावर आणि कोणतेही काम जे घेतले आहे त्याच्यावरती थोडा कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मोठी गुंतवणूक आज नको, आज आपण सर्वसाधारणरित्या दैनंदिन दिवस पूर्ण करावा असे वाटते, कारण आजचा दिवस एवढा उत्तम नाही. त्यामुळे महत्वाची कामे किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि नवीन काम आज शक्यतो चालू करू नये. आजसाठी आपणास उपाय आहे, शनी देवाला काळे मनुके आणि काळी तीळ व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. 9वे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र. आपल्या मनात असलेली सकाळच्या वेळेसची भीती दुपारनंतर आपल्या मनातून जाऊ शकते. एकंदर जर म्हटले तर दुपारनंतरचा काळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आपल्याला सुरक्षित व समृद्ध आणि आरोग्य देखील आपले दुपारनंतर निश्चित चांगले राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, हिरव्या मुगाची उसळ गरिबांना दान करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आज आपल्याला सकाळीच धनलाभाचे चांगले योग झालेले आहे. त्यामुळे महत्वाची कामे सकाळी केल्यास उत्तम राहतील. मात्र दुपारनंतर कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये, कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नये. शक्यतो कोणालाही दिलेली वेळ असेल ती आज आपल्याला पाळावी लागेल आणि कोणालाही आपण एखादा शब्द देऊन बसू नका, नाही तर तो तुम्हाला पुढे भावी आयुष्यामध्ये त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे आज थोडे दुसऱ्यांपासून दुपारनंतर अलिप्त राहणे आपल्यासाठी उत्तम असेल. आजसाठी आपणास उपाय आहे, कुलदेवतेचे स्मरण करून आपल्या झालेल्या चुकांची आपल्या पूर्वजांकडून माफी मागावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज आपल्याला सकाळची वेळ थोडी त्रासदायक असू शकते. मानसिक कष्ट व मानसिक तणाव जाणवू शकतो. मात्र तोच मानसिक तणाव दुपारनंतर आपल्यासाठी यशाची भरारी घेऊन येऊ शकतो. त्यामुळे दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम, शुभ व समाधानकारक आहे. आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये दुपारी यशस्वी होऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, लक्ष्मीला खडीसाखर आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज सकाळी आपले नशीब खूप जोरदार असेल. आपल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात. दिवसाची सुरुवात अत्यंत उत्तम झालेली असेल. मात्र दुपारनंतरचा कालावधी आपल्यासाठी अजून जास्त चांगला व आल्हाददायक आणि उत्स्फूर्त असा आहे. त्यामुळे एकंदर म्हटलं तर आपल्याला आजचा संपूर्ण दिवस चांगला आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रवासासाठी व कोणत्याही नवीन गोष्टीसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आज आपण आपल्या कुटुंबियांसोबत दुपारनंतरची वेळ अत्यंत आनंदाने घालवू शकतात. थोडेसे संध्याकाळी मात्र थकवा जाणवू शकतो, पण तेवढे तर साहजिकच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्याचे दर्शन घेऊन व सूर्याला पाण्याने अर्घ द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज आपला प्रगतीचा दिवस आहे, कारण आज चंद्र दुपारनंतर आपल्याच नक्षत्रात आहे. थोडी मानसिक चंचलता किंवा मनामध्ये गोंधळ असू शकतो. मात्र आज कोणत्याही प्रकारच्या व्यापारासाठी, उद्योगासाठी आपणासाठी अत्यंत उत्तम असा कालावधी आहे. त्यातल्या त्यात कलावंतांसाठी आज आपल्याला खूप सुवर्ण संधी उपलब्ध होतील. त्यामुळे कलावंतांना किंवा कोणत्याही प्रकारच्या कलेसाठी आजचा दिवस अत्यंत सुंदर आणि आनंदी असा राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, आपण आपल्या आईला आणि बहिणीला गोड मिठाई खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आपल्याला सकाळच्या वेळेस थोडे भयभीत वाटू शकते, मात्र तीच भय आपले मित्र परिवार दुपारनंतर आपल्या मनातून पूर्णपणे काढू शकतात. त्यामुळे सकाळी काम करताना मनावर थोडे दडपण जाणवेल, मात्र दुपारनंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे. मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत असल्यास थोडे शांत राहणे आपल्यासाठी उत्तम राहील. आपल्या शब्दांवर त्यावेळेस थोडंसं नियंत्रण ठेवणे आपल्याला गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीचे दर्शन घ्यावे व मारुतीला शेंदूर लावावा आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. थोडी काळजी घ्या. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज आपल्याला दिलेला शब्द पाळावा लागणार आहे. आज आपल्याला आपल्या वेळेचे भान देखील ठेवावं लागणार आहे. भूतकाळात दिलेल्या शब्दांच्या आणि वचनांच्या बंधनाखाली कदाचित आपण आज अडकू शकतात. त्यामुळे इथून पुढे भविष्यामध्ये कोणालाही शब्द देताना विचार करून देणे गरजेचे राहील. दुपारनंतर कोणत्याही प्रकारचा वाद किंवा संवाद जो त्रासदायक होईल असा तो शक्यतो टाळणे आपल्यासाठी उत्तम राहील. थोडी काळजी घ्या, मनावर नियंत्रण ठेवा, शांत राहा.
आजसाठी आपणास उपाय आहे पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आपल्या आयुष्यामध्ये आज सकाळी थोडा विरोध जाणवू शकतो, मात्र तो विरोधच आपल्याला दुपारी चांगल्या प्रकारचा मान सन्मान आणि आत्मविश्वास पुन्हा जागृत करून देऊ शकतो. त्यामुळे एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. कोणत्याही प्रकारची खूप मोठी अडचण आज आपल्याला जाणवणार नाही. आजसाठी आपणास उपाय आहे आपल्या गुरूंना किंवा आपण ज्यांना गुरुपदावर मानतात त्यांना पिवळ्या रंगाचे फूल द्यावे किंवा अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज सकाळची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि उत्स्फूर्त आहे. आपल्याला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो, मात्र दुपारनंतर आपली कुठेतरी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणाशीही वाद करताना किंवा कोणाशी कोणताही व्यवहार करताना किंवा कोणाच्या अंगावर आपले काम सोपवून जाताना थोडा विचार करा. आपल्या फसवणुकीची शक्यता असल्यामुळे आपल्याला आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे व त्याला 7 प्रदक्षिणा मारून आपण आपली अडचण सांगावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आज आपल्या मनावर असलेला ताणतणाव थोडासा कमी जाणवेल. म्हणजे सकाळची वेळ थोडी ताणतणावाची असेल, मात्र त्यानंतरचा कालावधी आपणासाठी अत्यंत उत्तम असा जाणार आहे. आपल्या आरोग्याच्या तक्रारी आज दुपारनंतर कमी होतील. आनंदी वातावरण राहील. आपले मित्रमंडळी आपणास भेटू देखील शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे भगवान विष्णूला तुळशीचे पान वाहावे व आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज आर्थिक व्यवहार किंवा मोठे व्यवहार आपण सकाळी केलेले उत्तम राहील. दुपारनंतर आपण कोणत्याही प्रकारची जोखीम बाळगणे आपल्यासाठी थोडी त्रासदायक असू शकते. थोडी काळजी घ्या. कोणताही मोठा व्यवहार किंवा एखादी मोठी वस्तू आणायची असेल काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. आज संध्याकाळनंतर कोणताही प्रवास करणार असाल तर थोडी काळजी घेणे गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय आहे कुत्र्यांना ग्लुकोजचे बिस्किट खाऊ घालावे व आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. आज सकाळची वेळ आपल्यासाठी थोडी अस्वस्थ असू शकते. मानसिक तणाव व मानसिक थकवा आपल्याला थोडा जाणवू शकतो, मात्र दुपारनंतरचा कालावधी आपल्यासाठी फायद्याचा असेल व आर्थिक लाभ किंवा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. एकंदर म्हटलं तर आपला आजचा दिवस सर्वसाधारण राहील. आजसाठी आपणास उपाय आहे लहान मुलींना कोणतीही एक भेट वस्तू द्यावी व आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आज सकाळी आपले नशीब अत्यंत चांगले फुललेले असेल. त्यामुळे सकाळची वेळ अत्यंत शुभ आणि समृद्धीची आहे. त्यामुळे आर्थिक धनलाभ तर निश्चितच होईल. दुपारनंतर देखील आपला कालावधी चांगला असून आपला सरकारी व खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला अधिकार पदावरती मान सन्मान मिळू शकतो. एकंदर आजचा संपूर्ण दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गायत्री मंत्राचा 12 वेळेस जप करावा व सूर्याचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साधारण 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. आज आपल्याला पूर्ण दिवस अत्यंत शुभ आणि आल्हाददायक आहे. दिवसभर आपल्याला चांगले यश संपादन होऊ शकते. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत आज भाग घेण्यास हरकत नाही. कलावंतांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि समृद्धीचा राहील. दुपारनंतर देखील आपल्याला चांगले मोठे यश संपादन करता येऊ शकते. आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाचे दर्शन घ्यावे व शक्य झाल्यास एक बेलपान व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. आज सकाळची वेळ आपल्यासाठी थोडी त्रासदायक आहे. त्यामुळे स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची दोघांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अडचणीच्या ठिकाणी आज जाऊ नका. आज आपल्या घरच्यांना एकटे सोडून जाऊ नका. घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांची काळजी घ्या. दुपारनंतर आपण कोणत्याही आर्थिक व्यवहार म्हणजे जमिनी संबंधितचा व्यवहार असेल तर आपण करू शकतात, मात्र दुसऱ्या कोणत्याही व्यवहारासाठी आज दुपारनंतरचा कालावधी चांगला नाही. आजसाठी आपणास उपाय आहे गरजू व्यक्तींना अन्नदान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. थोडीशी काळजी घ्या.
24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आज महत्वाची कामे सकाळच्या वेळेसच आटपलेली आपल्यासाठी उत्तम राहील, कारण दुपारनंतरची वेळ आपल्या मनासारखी राहणार नाही. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात. आपण ठरवलेले काम थोडेसे वाढू शकते. मानसिक तणाव जाणू शकतो. त्यामुळे दुपारनंतर थोडा आराम करा किंवा आपले दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त आज दुपारनंतर कोणतेही काम वाढवू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, एक नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साधारण 45%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आपल्याला आपल्या जवळच्या लोकांकडून सकाळी थोडा विरोध बघावयास मिळू शकतो. मात्र दुपारनंतर विरोध करणारीच लोके आपल्या जवळ पुन्हा येतील असे आपल्याला जाणवू शकते. त्यामुळे राजकारणी लोकांनी आज कोणतीही कामे करताना थोडा विचार करणे गरजेचे राहील. आज दुपारनंतर आपली अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आपल्याला आपल्या मित्रांची व सहकार्यांची चांगली साथ मिळू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, आपण ज्यांना गुरुपदावर मानतात किंवा भगवान दत्तांच्या मंदिरामध्ये एक हळकुंड व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साधारणतः 75%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. सकाळची वेळ आपल्यासाठी थोडी ऊर्जा संपादन करून देते आहे असे वाटते, परंतु हळूहळू जशी वेळ जाईल तशी मनामध्ये अस्थिरता आणि थोडीशी भीती जाणवू शकते. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही. सकाळी असलेला उत्साह कोणतेही काम दुपारनंतर करताना विचारपूर्वक करावा. दुपारनंतर फसवणूक किंवा भीतीचे वातावरण देखील असू शकते. त्यामुळे आज आपल्याला सांभाळून कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी चंदनाचे धूप किंवा अगरबत्ती लावावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज मनात चालू असलेला गोंधळ हळूहळू संपू शकतो. काल संध्याकाळी असणारी मनातली चंचलता आज आपल्याला दुपारनंतर कमी झालेली निश्चित दिसून येईल. आज दुपारनंतरचा कालावधी आपल्या मनासारखा असेल. आज आपल्याला सुख समाधानाचे प्रत्यक्ष दर्शन निश्चित होईल. खूप मोठे चांगले नाही, पण आज आपण निश्चित समाधानी राहाल. परंतु कोणत्याही प्रकारचा मोठा निर्णय किंवा व्यवहार आज शक्यतो टाळलेले आपल्यासाठी उत्तम राहील. आपल्या कुटुंबियांसोबत संध्याकाळी आपण वेळ घालवल्यास आपल्यासाठी अत्यंत चांगले असेल. आजसाठी आपणास उपाय आहे, गाईला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 45%. तर हे होते 8 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. आज पूर्वा आणि उत्तरा म्हणजेच पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी या दोन नक्षत्रांमधील चंद्राचे भ्रमण आपल्यासाठी आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येऊ ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपण आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपली साथ आम्हाला खूप जास्त गरजेची आहे. तर चला उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये. शुभम भवतु.